नमस्कार मैत्रिणींनो, हा बोटनेक ब्लाऊज आहे. मी पूर्ण तुम्हाला कटिंग आणि पूर्ण शिवून इथं ब्लाऊज दाखवणार आहे. आता इथं आपण व्हिडिओला चालू करणार आहे. मी आता इथं अस्तर कट करून घेतलेलं आहे. आता मी वरच्या साईडनं घेतलेलं आहे 7.5. हे पहा, आता वरच्या साईडनं घेतलं मी 7.5. एकदम व्यवस्थित आपण आता इथं माप टाकून घेणार आहे. आता मी ह्या साईडनं घेतलेलं आहे 7.5च घ्यायचं आपल्याला. इकडं हे पहा, एकदम व्यवस्थित इथंसुद्धा मी 7.5च घेणार आहे. एकदम व्यवस्थित मी आता इथं 7.5 माप घेतलेलं आहे. आता आपण उंची आपली 15ची उंची आहे, त्याच्यात मी एक्स्ट्रा अर्धा इंच टाकणार आहे. ते झालं 15.5. आता आपण इथं व्यवस्थित माप टाकून घ्या. आता याची फिटिंग आहे 9ची फिटिंग एक्स्ट्रा मी 1.5 इंच त्याच्यामध्ये पण घेतलेलं आहे. आणि वरच्या साईडनं घेतलेलं आहे 7.5. हे पहा, वरच्या साईडनं घेतलं 7.5 आणि मोंडासुद्धा 7.5 घेतलेलं आहे. आता याची 8ची फिटिंग असली तर आपण जे 7.5 माप घेतलेलं आहे तिथं फक्त मग 7च माप तुम्ही घ्यायचं. आता आणि कटाई सेम अशीच करायची. आता हे पहा, इकडल्या मोंड्याच्या साईडनं घेतलेलं आहे मी 2.5 घेतलेलं आहे. आता एकदम व्यवस्थित आपण याला मोंड्याला असा आकार देऊन घेणार आहे. हे पहा, एकदम परफेक्ट इथं आकार देऊन घेतलेला आहे. एकदम व्यवस्थित आकार द्यायचा. आता आपण हा पाठीमागचा गळा आहे, वरच्या साईडनं घेतलेला आहे आपण 4 इंच आणि आपलं शोल्डर आहे 3.5. आता आपण खाली घेणार आहे असं 4.5. हे पहा, उभं घेतलेलं आहे मी आता इथं 4.5. व्यवस्थित इथं माप टाकून घ्यायची. हे पहा, इथं घेतलेलं आहे मी 4.5. आपण या साईडनं सुद्धा असं माप टाकून असा चौकोनी एक इथं पण मी करून घेतलेला आहे. एकदम व्यवस्थित असं चौकोनी करून घ्यायचा. आता आपण ही चॉकनं असं उघडून घेणार आहे. एकदम परफेक्ट असं आकार देऊन घ्यायचा. हे पहा, एकदम छान असा गोल आकार देऊन मी आता इथं घेतलेला आहे. आता इथं मी खालच्या साईडनं घेतलेलं आहे 4 इंच. हे पहा, खालच्या साईडनं घेतलं 4 इंच. आता खालच्या साईडनं घेतलेले 4 इंच आणि आता आपलं इथं आहे 7 इंच. 7 इंच आहे आणि आडवं आहे 2.5 इंच. हे पहा, आडवं आहे 2.5 इंच आणि व्यवस्थित आपण आता इथं माप असं टाकून घेणार आहे. आपण आता याला असा आकार देऊन घेणार आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित हे असं गोल करून घ्यायचं. हे पहा, एकदम परफेक्ट आता इथं मी असं गोल करून घेतलेलं आहे आणि असा मोदकचा आकार आपण देऊन घ्यायचा. एकदम छान असा आकार देऊन आता मी इथं घेतलेला आहे. तुम्हाला जसा गळा करायचा तसा तुम्ही आकार द्यायचा. तुम्हाला वेगळा गळा करायचा असला तर वेगळा गळ्याला करून घ्यायचा. व्यवस्थित गळा इथं आता आपला टाकून झालेला आहे. हे पहा, परफेक्ट आता मी इथं माप टाकून सगळं घेतलेलं आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित आपलं पाठीमागचं पूर्ण माप टाकून आता इथं झालेलं आहे. आता आपल्याला समोरचं भाग म्हणजे समोरचं घेतलेलं आहे. आता मी खाली अस्तर घेतलेलं आहे. आपल्याला समोरचा भाग आता याच्यामध्ये काढायचा आहे. खाली अस्तर मांडलेलं आहे, व्यवस्थित मी मांडून घेतलेलं आहे. आता पाठीमागच्या भागाकरता आपण समोरचा भाग फक्त 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. फिटिंग करत असतो तिकून. आता मी हा पाठीमागचा भाग असा काढून ठेवलेला आहे. आता मी समोरच्या भागाचं माप टाकून घेणार आहे. आता आपण इथं पण घेणार आहे 7.5च. सेमच माप घ्यायचं पाठीमागचं आणि याचं पण, आणि मोंडासुद्धा आपण इथं 7.5च घेणार आहे. एकदम व्यवस्थित आता इथं 7.5 मी घेतलेलं आहे आणि पूर्ण चौकोनी करून घेतलेला आहे. आणि इथंसुद्धा आपण 2.5ची खूण करणार आहे आणि इथंसुद्धा 2.5चीच खूण करणार आहे. आपलं हे सेम माप आहे. हे पहा, आता व्यवस्थित याला आकार देऊन आपण घेणार आहे. हे पहा, व्यवस्थित इथं आकार देऊन झालेला आहे आता आपला. आता इथं मी समोरचं घेतलेलं आहे 3.5. समोरच्या भागाचं घेतलं 3.5 घेतलेलं आहे आता इथं. आणि हे पहा, आता मी इथं असं खाली घेतलेले 6 इंच. आपला गळा समोरचा घ्यायचा 6 इंचचा. असं आडवं घेतलं 3.5 आणि खाली घेतलेलं आहे मी 6 इंच. आणि व्यवस्थित आता आपण चौकोनी असा इथं करून घेणार आहे. व्यवस्थित आपण आता इथं उघडून घ्यायचं आणि याला बी सुद्धा गोल आकार देऊन घ्यायचा. तुम्हाला इथं डिझाईनचं करायचा असला, पान आकार द्यायचा असला तुम्ही देऊ शकता. इथं मी गोल गळा केलेला आहे. आता आपण याच्यात प्रिन्स कटसुद्धा कट करणार आहे. आता आपण इथं समोरच्या साईडनं घेणार आहे 4.5. इथं 4 घ्यायचं आहे आपल्याला.
आता इथं आपण घेणार आहे 4 इंच. समोरून घेतलं 4 इंच आणि इथं सुद्धा आपण 4 इंच घेणार टक्स. असं एक उभं सुद्धा आपण इथं 4 इंच घेणार आहे. हे पहा, इथं सुद्धा 4 इंच घ्यायचं आणि व्यवस्थित आता इथं मी असं उघडून घेणार आहे. हे पहा, इथं आता मी उघडून घेतलेलं आहे आणि आपण टक्स घेणार आहे 1.5 इंचाचा. हे पहा, आता टक्स घेतला मी 1.5 इंचाचा. आता आपण वरच्या साईडनं घेणार आहे 5.5. ते पहा, आता इथं 5.5ला खून करणार आहे आपण एक आणि एक 6ला करणार आहे. हे पहा, दोन्ही खुणा मी अशा करून घेतलेला आहे. आता आपण याला असं उघडून घ्यायचं आणि 6वर जोडून घ्यायचं. आता व्यवस्थित आता मी डबल एकदा तुम्हाला असं उघडून दाखवते. हे पहा, परफेक्ट आपण आता 5.5वर अशी खूण आता इथं करून घेणार आहे. हे पहा, इथं आपण 5.5वर खूण करून घेतलेली. आता तिथं आपण घेणार आहे 1.5 इंच. तिथं घ्यायचं 1.5 इंच आणि तिथंसुद्धा आपण खूण करून घेणार आहे. पहा, परफेक्ट आता तिथंसुद्धा मी खूण करून घेतलेली आहे. तिथंसुद्धा खूण करून घेतली. आता आपण इकडं घेतलेलं आहे 4 इंच आणि इथंसुद्धा आपण 4च घेतलेलं आहे. हे पहा, इथंसुद्धा मी 4च घेतलेले. इथं आपण आता अशी खूण करून घेतलेली. आता आपण हे टक्स मारायला 1.5 इंचाची खूण केलेली ना, त्या 4पासून तिथून यायचं आणि इथं थोडं क्रॉस व्हायचं आणि इथं थोडासा आपल्या हातानं आकार देऊन घ्यायचा कटोरीला. हे पहा, एकदम व्यवस्थित आता इथं मी आकार देऊन घेणार आहे. एकदम हळू आपल्या हलक्या हातानं इथं आकार देऊन मी घेतलेला आहे. व्यवस्थित आता इथं आपला आकार देऊन झालेला आहे. आता हा समोरचं माप सगळं आपलं टाकून झालेलं आहे. आता दोही पण आपले माप इथं टाकून झालेले. लक्षात ठेवायचं, पाठीमागच्या भागापरता फक्त मी एक्स्ट्रा फिटिंग करीत असतो 1.5 इंच तिथं घेतलेलं आहे. आता आपण हे मुंडे दोही पण सेम कट करायचे आपल्याला. हे पहा, एकदम व्यवस्थित आता आपण कट करून घेणार आहे. एकदम व्यवस्थित माप बघायचं. आम्ही सगळा व्हिडिओ बघायचा, मग आपल्याला कळतं मग ब्लाऊज कसं कट केलं काय. एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसून जातो हा. आणि काही चुकलं तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आता हे पूर्ण मी असं कट करून आता इथं घेतलेलं आहे. आता आपण हा पाठीमागचा भाग आता काढून घेतलेला आहे. आता आपण हे पूर्ण कट करून घेणार आहे. एकदम व्यवस्थित आता समोरचा गळा मी इथं कट करून घेतलेला आहे. पहा, आणि आपण आता इथं हे सुद्धा कट करून घेणार आहे. पहा, इथं सुद्धा मी कट करून आता घेतलेलं आहे. थोडंसं ते कट करून झालेलं आहे. इथं आपल्या हाताना थोडासा कसा आकार देऊन घ्यायचा गोल. हे पहा, कसा आकार दिलेला आहे मी. एकदम परफेक्ट हे येऊन जातं. इथं आपली आता कटाई झालेली. आता आपण ब्लाऊज पिसावर अस्तर मांडलेलं आहे आणि पूर्ण आता आपण हे कट करून घेणार आहे. हे पहा, पूर्ण आता हे कट करून घ्यायचं आता व्यवस्थित आपलं. आता इथं माझी कटिंग अशी झालेली आहे. पहा, आता इथं आपण बाही काढणार आहे. आता माझी बाही आहे 5.5ची, त्याच्यात एक्स्ट्रा घेतलेले आहे मी अर्धा इंच, ते झालं 5.5. खालची फिटिंग आहे इथं 6 इंच आणि एक्स्ट्रा घेतलेले आहे मी 1.5 इंच. इथं घेतलेलं आहे 1.5 इंच. आपण आता अशी सरळ एक रेष ओढून घेणार आहे. आता मी खालच्या साईडनं घेतलेलं आहे 3 इंच. हे पहा, फिटिंग आहे का तिथून घेतलेले मी 3 इंच आणि तिथं असा थोडा असा आकार देऊन गोल घेतलेला आहे आणि हे मच्छी कटसुद्धा देऊन घेतलेला आहे. हे पहा, एकदम व्यवस्थित इथं मच्छी कट आपल्या झालेला आहे. आता इथं मी बाई पूर्ण कट करून घेणार आहे. हे पहा, परफेक्ट आपली सगळी कटाई आता इथं झालेली. आता आपण इथं मी इथं पूर्ण कटोरी ते जोडून घेतलेलं आहे अस्तरन ते. आता इथं हे पहा, खाली कटोरी मांडलेली वरती मी आपण कटोरी जोडीचं ते मांडलेले आणि व्यवस्थित आपण हे आता पूर्ण असं जोडून घ्यायचं. अर्धा इंचच टाकायचं, मध्ये लई टाकायचं नाही. हे पहा, आणि जोडीत यायचं आणि असं ओढायचं बिलकुल नाही. आणि थोडं खाली जोडीत आल्यावर कमी पडलं तर ते खालचा मग ओढून घ्यायचा भाग व्यवस्थित. आता आपलं इथं उरलेलं आहे अर्धा इंच. हे पहा, एकदम परफेक्ट इथं अर्धा इंच उरतं आपलं. हे पहा, आणि कटोरी केव्हा आपण खालूनच जोडीत यायची. हे पहा, आता कटोरी पूर्ण आपली अशी जोडून झालेली आणि पप पण बघा किती छान आलेला आहे. खूप छान ब्लाऊज बसतो हा. हे पहा, एकदम व्यवस्थित मी आता इथं जोडून घेतलेली. आता आपण इथं टक्स मारणार आहे. आता वरच्या साईडनं आपण घेणार आहे 4 इंच आणि असा बी एक टक्स मारून घ्यायचा. 2.5 पावणे 2 इंच असा टक्स इथं मारून घ्यायचा. हे पहा, परफेक्ट आपला इथं टक्स ह्या मारून झालेला आहे. आता आपण इथं पट्टी काढणार आहे. हे पहा, ही आहे डाव्या साईडचं तुम्हाला मी करून दाखवलेलं आहे.
आता आपण ही हुका लावण्यासाठी पट्टी इथं करून घेतलेली आहे पहा. परफेक्ट असं दाब शिलाई मी इथं देऊन घेतली आणि व्यवस्थित आपण आकार देऊन घ्यायचा. आता आपण इथं खाली घेणारी अशी एक पट्टी आणि तीसुद्धा अशी इथं थोडी समोरून दुमतून घ्यायची आणि आपण आता इथं दुमत मारणार आहे आणि इथंसुद्धा आपण व्यवस्थित आता इथं आपले तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित इथं कमी जादा झालेला आपण आता ते काढून घेतलेलं आहे. आता आपण इथं घेतलेला आहे पाठीमागचा गळा घेतलेला आहे. आता खाली मांडलेलं आहे मी कॅनव्हस घेतलेलं आहे. कॅनव्हस असं थोडं मी त्याच्यावर आपण उमटून घेणार आहे. आता आपला गळ्याचा आकार इथं व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे पहा. ब्लाऊज पिसावर व्यवस्थित आकार देता येत नाही, पण कॅनव्हस असलं का एकदम व्यवस्थित आकार दिला जातो. बघा किती छान इथं आकार येऊन गेलेला आहे. ब्लाऊज पिसावर व्यवस्थित आकार नाही आला तरी कॅनव्हसवर व्यवस्थित आकार आपण देऊन घ्यायचा, कारण याच्यावर व्यवस्थित आकार देता येतो आपल्याला. हे पहा मी किती छान असा आकार देऊन घेतलेला आहे. ब्लाऊज पिसावर कसं सरकतं त्याच्यामुळे व्यवस्थित आपला आकार दिला जात नाही, पण कॅनव्हसवर व्यवस्थित आकार दिला जातं. आता मध्ये आपण मोजून बघायचं किती आहे, मोजीतच राहायचं. आता व्यवस्थित आपण तिथं आता मांडून घ्यायचा आपला कॅनव्हस असं मांडून घ्यायचं. आता इथं मी कॅनव्हस आधी अस्तरला पूर्ण जोडून घेणार आहे, कारण आपण ब्लाऊज पिसाला डायरेक्ट असं जोडायला गेलं ना ब्लाऊज पीस खूप सरकवतो. त्याच्यामुळं आपण आधी अस्तरला कॅनव्हस जोडून घ्यायचं. एकदम सोपं मग जोडल्या जातं. मग ब्लाऊज पीस कसे असे म्हणजे सुळसुळीत असतात ना ते घसरते, त्याच्यामुळं आपण अस्तरला आधी इथं जोडून घ्यायचं पूर्ण. हे पहा आता पूर्ण अस्तरला मी जोडून घेणार आहे. परफेक्ट असा अस्तरला जोडल्या जातो कॅनव्हस. आता इथं मी जोडून घेतलेलं आहे. आता आपण इथं घेणार आहे ब्लाऊज पीस. हे पहा मध्ये बराबर 5.5 आपलं आलं पाहिजे. माप घेत राहायचं, कमी जादा झाला नाही पाहिजे गळा. आता इथं मी व्यवस्थित आपलं उलटं का सोयीचं बघून आपला ब्लाऊज पीस ठेवायचा, सोयीचाच ठेवायचा आणि त्याच्यावर आपण अस्तर आता इथं मांडून घेणार आहे. बघा आता आपण आधी अस्तरला इथं जोडून घेतलं ना, ब्लाऊज पिसाला एकदम व्यवस्थित जोडल्या जातं ते. हे पहा आता इथं मी मांडलेलं आहे आणि पूर्ण आपण जोडून घ्यायचं. अजिबात सरकत नाही, काही नाही, तसं खूप सरकलं असतं मग. हे पहा आता पूर्ण असं मी इथं जोडून घेतलेलं आहे. आता मी हे पहा पूर्ण मध्ये असं कट करून घेणार आहे आणि कडीचं कॅनव्हस आपण सगळं कट करून टाकून द्यायचं. ते बिलकुल ठेवायचं नाही, काही गरज नाही त्याची. आता आपल्याला इथं मी अशी पलटी देऊन घेतलेली आहे आणि साईडचं कॅनव्हस पूर्ण कट करून इथं घेतलेलं आहे मी. आता आपण याच्यावर अशी दाब शिलाई देऊन घेणार आहे. हातानं आपल्या बोटानं असं दाबीत राहायचं आणि व्यवस्थित आपण दाब शिलाई देऊन घ्यायची. परफेक्ट आता इथं दाब शिलाई माझी देऊन झालेली. बघा किती छान असा आकार येऊन गेलेला आहे आणि मधीसुद्धा व्यवस्थित माप घेऊन बघायचं. आता वरच्या साईडनं आपण असं ते गोल आकार देऊन खडोना घ्यायचा आणि व्यवस्थित आपण सगळं माप घ्यायचं. हे पहा वरचं माप आपलं 8 आलं पाहिजे. या साईडनं बी 4, त्या साईडनं बी 4 आणि व्यवस्थित आपण त्याच्यावरच शिलाई मारून घ्यायची. हे पहा परफेक्ट अशी शिलाई आता इथं मारून घेतलेली आणि वरती बघा व्यवस्थित 8च आलं पाहिजे. आता आपण कडीना पूर्ण असं जोडून घेणार आहे. आता हे पहा पूर्ण मी आता इथं जोडून घ्यायचं. परफेक्ट असं व्यवस्थित हातानं असं आड्या बिलकुल पडल्या नाही पाहिजे. आणि आता आपण हे पूर्ण जोडून घेतलं ना, असं एकावर एक मांडून घ्यायचं व्यवस्थित आणि डबल एकदा माप घ्यायचं 4 आहे का नाही आणि नंतर मग असं कट करून घ्यायचं. बघा पूर्ण व्यवस्थित माझं कट करून झालेलं आहे. आपण आता हे कढीचं सगळं ब्लाऊज पिसाचं राहिलेलं पूर्ण कट करून इथं घेणार आहे. हे पहा पूर्ण माझं इथं कटिंग झालेलं आहे. आता हे उरलेलं सुद्धा मी असं कट करून घ्यायचं. आता आपण याला मी पायपिंग करणार आहे. हे पहा इथं मी गोल्डन कलरची एक पट्टी घेतलेली आहे आणि पूर्ण याला अशी आता इथं मी पायपिंग करून घेणार आहे. एकदम व्यवस्थित आता इथं करून घ्यायची. तुम्हाला इथं लेस लावायची असली तर लेस लावा, लेस पण छान दिसते. पण इथं मी आता पायपिंग अशी करून घेतलेली आहे. हे पहा एकदम व्यवस्थित झालेले आहे. आता याला मी आता पलटी देऊन घेतलेली, गळा पण असा व्यवस्थित आपला येऊन गेलेला आहे. आता इथं पूर्ण भाग आपला असा तयार झालेला आहे. डबल एकदा असं पायपिंग केली ना, डबल एकदा आपण मांडून बघणार आहे. हे पहा व्यवस्थित आहे का नाही. परफेक्ट डबल एकदा गळा असा मांडून बघायचा आणि थोडं असं जादा असलं ते कट करून घ्यायचं. इकडल्या साईडनं सुद्धा असं बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली इथं पायपिंग तयार झालेली. आता इथं मी पाठीमागचे टक्स मारणार आहे. 3.5 इंचाचे मी असे दोन्ही साईडनं टक्स मारून घेतलेले.
वरच्या साईडनं 8 आपला गळा इथं येऊन गेलेला आहे आणि पाठीमागंसुद्धा 14.5 आलेलं आहे. आता आपण इथं पूर्ण व्यवस्थित समोरची साईड करून घेतलेली, तिथंसुद्धा पायपिंग करून घेतलेली. आता आपण एकाला एक असं जोडून बघायचं. हे दोन्ही पण समोर जे आपल्याला सारखेच पाहिजे. हे पहा एकदम परफेक्ट असं सारखंच पाहिजे. पायपिंग केली ना असं जोडून बघायचं. हे पहा थोडं इथं खालीवर झालेलं आहे बघा. आता हे आपण व्यवस्थित करून घ्यायचं. असं व्यवस्थित केलं ना बिलकुल ब्लाऊज असा चुकत नाही. मग आपण कसं छोट्या छोट्याल्या गोष्टी असं व्यवस्थित बघायच्या. आता इथं बघा अर्धा इंच असं आपलं सुटलेलं आहे. तिथंसुद्धा मी आता इथं कट करून घेणार आहे बघा. व्यवस्थित ते आपलं दोन्ही साईडनं बी सुद्धा मी कट करून इथं घेतलेलं आहे. आता इथं समोरची साईड आपली तयार झालेली. आता इथं मी घेतलेला आहे पाठीमागचा भाग आणि आता आपण इथं शोल्डर जोडून घेणार आहे. शोल्डर पण बघा मी अर्धा इंचच टाकायचे. आपले शोल्डर जसे जोडतो तसे शोल्डर जोडून घ्यायचे. हे पहा आता इथं शोल्डर माझे जोडून झालेले परफेक्ट. आता इथं मी शोल्डर जोडून घेतलेले. हे पहा शोल्डर आता इथं जोडून माझे झालेले आणि व्यवस्थित आपण हे पहा सारखंच माप आलं का बघायचं आणि समोरचं सुद्धा जोडूनच बघायचं आणि आपण कटिंग आता इथं करून घेतलेलं आहे. आता आपण ब्लाऊज पिसाची करणारे म्हणजे फिटिंग करणारी उरलेलं का. आता फिटिंग बघा मी कशी करते. आता आपण एकावर एक असं मांडून घ्यायचं बघा. बिलकुल असं वाढायचं नाही. पाठीमागचा भागाचा कपडा फक्त अर्धा इंचच उरला पाहिजे. हे पहा एकदम व्यवस्थित असं ठेवायचं. खालचं सुद्धा बघा मी कसं ठेवलेलं आहे आणि पूर्ण असं आता पाठीमागचा भाग फक्त अर्धा इंचच उरलेला आहे माझा. लई कट करायचा नाही. हे पहा पूर्ण आता इथं मी कट करून आता घेणार आहे. एकदम परफेक्ट आपली फिटिंग येऊन जाते मग. हे पहा आता मी पूर्ण इथं कट करून घेतलेलं आहे. आता इकडल्या साईडनं बी बघा मी असं एकावर एक मांडून घेतलेलं आहे. परफेक्ट असं मांडून घ्यायचं आणि इकडल्या साईडनं सुद्धा बघा अर्धा इंचच उरलेलं आहे. जादा कापड उरत नाही. फक्त अर्धा इंचच उरलं पाहिजे आणि आपली जेवढी फिटिंग आहे तेवढी घ्यायची. आपली आता इथं 9ची फिटिंग एक्स्ट्रा 1.5 इंच संपूर्ण आपल्याला 10 इंच घ्यायचं आहे आणि इथं थोडं उरलेलं आहे ते आपण आता कट करून घेणार आहे. शक्यतो आपला समोरचा भागच जादा होत असतो तेच व्यवस्थित कट करून घ्यायचं. पाठीमागचा होत नाही कारण आपण एक्स्ट्रा 1.5 इंच घेत असतो ना त्याच्यामुळं समोरचा भाग थोडासा जादा होतो. व्यवस्थित माप घ्यायचं आणि ते कटिंग करून घ्यायचं. पाठीमागचं भागाचं जादा होत नाही. आता इथं मोंड्याचं अर्धा इंच मी कट करून घेतलेलं आहे. हे पहा व्यवस्थित आपली आता इथं आपण आता काय करणार आहे याला अशी शिलाई मारून घ्यायची. आपण हे कटिंग केलेलं आहे ना याला शिलाई मारून घ्यायची कारण मग ब्लाऊज पीस सरकत नाही. त्याच्यामुळं आड्यासुद्धा पडत नाही. एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज येऊन जातो. हे पहा परफेक्ट आता आपलं इथं जोडून सगळं झालेलं आहे. हे पहा आता इथं मी सगळी व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये सगळी शिलाई मारून इथं घेतलेली. आता मी तुम्हाला पाठीमागचा भाग असं मोजून दाखवते. हे पहा आता आपलं पाठीमागचं बघा. पाठीमागं आलेलं आहे आपलं 14.5 इंच. पाठीमागचं 14.5 आलं ना व्यवस्थित ब्लाऊज बसून जातो. मग पाठीमागचं बरोबर आपलं 14.5 आलेलं आहे. आता इथं मी बाही घेतलेली. बाही आता आपण पूर्ण जोडून घेणार आहे. बाही मध्यभागी मांडलेली मी आणि दोही अशा शिलाया मारून घेतलेल्या आहे. आता डबल इथं शिलाई मी मारून घेतलेली आहे आणि व्यवस्थित फिटिंग आपलं माप करून घेतलेलं आहे. हे पहा आपलं ब्लाऊज आता इथं तयार झालेलं आहे. आपली फिटिंग जेवढी आहे तेवढी घेतली आणि व्यवस्थित आपला गळा इथं तयार झालेला आहे. बघा परफेक्ट आपला ब्लाऊज असा इथं तयार झालेला आहे आणि बायालासुद्धा मी असा पायपिंग करून घेतलेली. ब्लाऊज इथं तयार झालेला आहे.